एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपण पाहूयात। पुण्यामधील आदिवासी विद्यार्थी आपल्या आंदोलनावर ठाम असल्याचं कळतंय। मांजरी येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्याची प्रकृती देखील बिघडलेली आहे। तर वसतिगृह प्रवेशासाठीची वयाची अट रद्द करण्यात आली तरी देखील इतर मागण्यांसाठी आंदोलन सुरूच आहे। अशोक कोईकेंच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय झाला होता, मात्र तरी देखील आदिवासी विद्यार्थी आपल्या मागण्यांवर ठाम असल्याचं पाहायला मिळत आहे। तर आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। एका विद्यार्थ्याची प्रकृती देखील आता खालावलेली आहे। तर पुण्यामध्ये आदिवासी विद्यार्थी आपल्या आंदोलनावर ठाम असल्याचं कळतंय। मांजरी येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली आहे। तर गेल्या 13 दिवसांपासून पुण्यामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचं हे आंदोलन सुरू आहे। वसतिगृहामध्ये प्रवेशासाठीची वयाची अट रद्द होऊन देखील आंदोलन सुरूच असल्याचं दिसतंय। मंत्री अशोक कोईके यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीमध्ये निर्णय झाला, मात्र तरी देखील इतर मागण्यांवर आंदोलक ठाम आहे। त्यांनी आता जी वयाच्या स्थगित केले ते ठीक आहे, परंतु आमचं असं म्हणणं आहे की ज्या आमच्या बाकीच्या मागण्या आहेत। एका विद्यार्थ्याची प्रकृती जी आहे ती खालवलेली आहे। आपण पाहू शकतो विद्यार्थीने एक विद्यार्थी हा 13 दिवसापासून उपोषणाला बसला होता, मात्र या उपोषणाला बसला असताना आता त्याची प्रकृती ही बिघडलेली आहे। तिथे तत्काळ आता मेडिकल उपचारासाठी डॉक्टर तैनात करण्यात आलेले आहे। त्याला आता मेडिकल मधनं लवकरच ॲम्ब्युलन्स मध्ये घेऊन त्याला हॉस्पिटलमध्ये हलवण्यात येणार आहे। आपण पाहू शकतो की या ठिकाणी विद्यार्थी जे आहेत ते गेले 13 दिवसापासून उपोषणाला बसलेले आहेत। त्याचाच फटका या विद्यार्थ्याला बसलेला आहे। 13 दिवसापासून कोणत्याही प्रशासनाने या ठिकाणी लक्ष दिलं नव्हतं आणि हाच परिणाम आता या विद्यार्थ्यांवरती होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। जर पाहू शकतो की 2 मिनिटं विद्यार्थी इथे जर बघितलं त्यांची मागणी मान्य झाली पाहिजे। एखाद्याचा जीव गेला तर काय करणार? 13 दिवस झालं उपोषण चालू आहे। पाहायला गेलं तर विद्यार्थी या ठिकाणी प्रकृती अवस्था 13 दिवस झाली प्रकृती बिघडलेली आहे। जर पाहायला गेलं तर एकच गोंधळ पाहायला मिळत आहे। या विद्यार्थ्याला आता उचलून ॲम्ब्युलन्स मध्ये घेऊन जाण्यात येत आहे। जर पाहू शकतो की विद्यार्थी या ठिकाणी आता आशिष हुके यांनी जी पत्रकार परिषद घेतली होती त्यामध्ये एक अट मागणी केली होती आणि या वयाची मर्यादा ही वयाची मर्यादा ही काढण्यात आली होती, परंतु या निर्णयाचा विरोध देखील त्यांनी केलेला आहे आणि या ठिकाणी आंदोलन यांनी उपोषण सुरू ठेवलेलं आहे। आपण जर पाहू शकतो आता विद्यार्थी या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत। विद्यार्थ्यांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी देणं सुरू केलेलं आहे। जी दृश्य जर पाहिली तर या विद्यार्थ्याला ॲम्ब्युलन्स मध्ये आता बसवण्यात येत आहे आणि ॲम्ब्युलन्स मध्ये बसून त्याला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येत आहे। त्याची प्रकृती अतिशय खालवली गेलेली आहे आणि त्यामुळे आता त्या विद्यार्थ्याला जे आहे ते ॲम्ब्युलन्स मध्ये बसून त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले। आपण हे दृश्य पाहू शकतो। त्या विद्यार्थ्याला हे उपोषण या ॲम्ब्युलन्स मध्ये बसवण्यात येत आहे आणि तिथनंच त्याला आता रुग्णालयात पोहोचवण्यात येणार आहे। 13 दिवसापासून हा विद्यार्थी जो आहे तो आंदोलनाला उपोषणाला बसला होता, मात्र या उपोषणाला बसलेला असताना देखील त्याच्यावरती कुठल्याही प्रशासनाने लक्ष दिलं नाही। काही विद्यार्थी आपल्या सोबत आहे। दादा काय सांगशील? अहो यांना कळायला पाहिजे, आज 13 दिवस विद्यार्थ्यांची प्रकृती खालवली, यांना कळायला पाहिजे ना। ते आधी तर विद्यार्थी मरायला लागले, तुम्ही इकडे लक्ष देत नाहीये। ती कधीपर्यंत असंच करायचंय? तुम्हाला इकडे लक्ष द्या, तुम्ही विद्यार्थ्यांच्या ज्या काही मागण्या त्या पूर्ण करा ना। विद्यार्थी मरायला लागले इथं, अजूनपर्यंत कळत नाहीये का तुम्हाला? प्रेस झाली त्याच्यावरती तुम्ही समाधानी पण नाही? अहो कसली प्रेस? यांनी आश्वासन देते आम्हाला, आश्वासनांवरती आम्ही वेडे का आश्वासन घेऊन? तुम्ही चर्चेला बोलवत नाहीयेत, लेखी स्वरूपात देत नाहीत आम्हाला आणि जे आश्वासन आम्ही त्या आश्वासनावरती जगायचं का? इथं आमच्या मागण्या बाकीच्या मागण्या घेऊ शकते। त्याचा श्वास थांबतोय साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब श्वास थांबतोय। आम्ही फक्त आमच्या हक्कासाठी लढतोय। आमच्या मागण्या मान्य करून घ्यावा, आम्ही हेच विनंती करतोय। आम्ही कोणत्याही राजकारणात नाही, कोणत्याही पक्षात नाही। आमच्या विद्यार्थ्यांची एवढी वेळ येते आमच्या विद्यार्थ्याचे खेळ खेळू नका सर। 13 दिवस झाले उपोषणाला, आमच्या मागण्या मान्य करा। आमची कोणत्याही
पक्षाची नाही, कुठल्याही काहीच नाही. आमच्या मागण्या मान्य करा सर प्लीज. देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे की आदिवासी सगळ्या मागण्या आमच्या विद्यार्थ्याचा आज श्वास थांबलाय. हे जर जीव गेला त्याचा तर आज उद्या कोण घेईल आमची जबाबदारी. उद्या आज जर आमच्या विद्यार्थ्यांचा जीव जातोय दिले तर एका विद्यार्थ्याची प्रकृती ही खालावलेली आहे, त्याला तातडीने आता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेला आहे. मात्र विद्यार्थ्यांचा जो आक्रोश आहे तो देखील आपण पाहिलेला आहे. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाचे नाही, एक विद्यार्थी म्हणून विनंती करतोय, अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेली आहे. एक वयाची अट रद्द करण्यात आली, फक्त तेवढाच निर्णय घेण्यात आला. बाकीच्या मागण्यांसंदर्भात निर्णय कधी, असा सवाल देखील आता या विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेला आहे. मागच्या 13 दिवसांपासून विद्यार्थ्यांचं उपोषण सुरू आहे. एका उपोषणकर्त्या विद्यार्थ्याची प्रकृती खालावलेली आहे, त्याला तातडीने आता उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येत आहे. आणि त्यानंतर मात्र विद्यार्थी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. विद्यार्थ्यांचा आक्रोश आणि संतप्त भावना देखील पाहायला मिळत आहेत. आदिवासी विद्यार्थी आंदोलन करतायत. आपल्या विविध मागण्यांसाठी गेल्या 13 दिवसांपासून त्यांचं हे आंदोलन सुरू आहे. मात्र आमच्या मागण्यांची कोणीच दखल घेत नसल्याची खंत देखील आता या विद्यार्थ्यांनी व्यक्त केलेली आहे. तर मंत्री अशोक उईके यांच्या निवासस्थानी आदिवासी आमदार आणि खासदारांची एक महत्त्वाची बैठक देखील झाली. आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळासोबत चर्चा देखील करण्यात आलेली होती. मात्र तरी देखील आमच्या ज्या प्रमुख मागण्या होत्या त्या मागण्या काही मान्य केल्या नाही, अशी संतप्त भावना आता या विद्यार्थ्यांनी बोलून दाखवलेली आहे. फक्त एकच वयाची अट रद्द करण्यात आली, त्या व्यतिरिक्त दुसरा कोणताही निर्णय आमच्या बाकीच्या मागण्यांसंदर्भात घेण्यात आला नाही, असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. आणि हे विद्यार्थी आपल्या आंदोलनावर ठाम असल्याचं दिसत आहे. तर वसतिगृह प्रवेशासाठीची जी वयाची अट होती ती फक्त रद्द करण्यात आली. आमच्या बाकीच्या मागण्यांचं काय, असा संतप्त सवाल आता या आंदोलक विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेला आहे. तर गेल्या 13 दिवसांपासून हे उपोषण या विद्यार्थ्याचं सुरू होतं. उपोषण करणाऱ्या विद्यार्थ्याची प्रकृती खालावलेली आहे, त्याला आता हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र आता विद्यार्थी कमालीचे आक्रमक झालेले आहेत आणि त्यांच्या संतप्त भावना देखील पाहायला मिळत आहेत. आदित्य भवार आमचे प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित आहेत. मी थेट त्यांच्याकडे जातोय. आदित्य, विद्यार्थ्यांची आता आक्रमक भूमिका पाहायला मिळते. गेल्या 13 दिवसांपासून आंदोलन सुरू होतं, मात्र अद्यापपर्यंत फक्त एकच मागणी मान्य झाली आहे. बाकीच्या मागण्यांसंदर्भात विद्यार्थ्यांनी आता ठाम भूमिका घेतली आहे. विद्यार्थ्यांनी आंदोलनावरती कायम राहण्याची भूमिका घेतलेली आहे. आपण जर पाहू शकतो की 4 विद्यार्थी या ठिकाणी आंदोलन करत होते, त्यामधले 2 विद्यार्थ्यांना आता रुग्णालयात उपचार करण्यासाठी पाठवलेला आहे. एका विद्यार्थ्याची प्रकृती ही अजूनही खालवलेली आहे. एका विद्यार्थ्याची प्रकृती खालवल्यामुळे त्याला तात्काळ ॲम्ब्युलन्समध्ये बसून जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलेला आहे. मात्र आता प्रश्न गंभीर झालेला आहे. 13 दिवसापासून हे विद्यार्थी जेव्हा आंदोलन करत होते तेव्हा सरकार यांचं लक्ष नव्हतं का? सरकारवरती अनेक टीका केल्या जात आहेत, सरकार विरुद्ध घोषणाबाजी दिल्या जात आहेत. त्यासोबत जर पाहिलं गेलं तर फक्त एकच मागणी आशिष उईके जे आदिवासी विकास मंत्री आहेत त्यांनी मागणी पूर्ण केलेली आहे, म्हणजे वयाची अट रद्द केलेली आहे. पण ती वयाची अट किती असेल, काय असेल आणि कितीपर्यंत असेल याची कुठलीही तरतूद दिलेली नाहीये. त्यामुळे इथे एकच गोंधळ निर्माण झालेला आहे. आपण पाहू शकतो की माजी मंत्री उईके साहेब देखील इथे आहेत, त्यांच्याकडनं देखील जाणून घेऊया. फक्त एकच अट रद्द केलेली आहे, पूर्ण त्यांच्या मागण्या पूर्ण केलेल्या नाहीये, ऐकून घेतलेलं नाही प्रश्नाकडे. काय वाटतंय? आदरणीय भाया, जय महाराष्ट्र हे चॅनल आमच्या महाराष्ट्राचं भूषण असलेलं चॅनल आहे. म्हणून आपल्याला माझी विनंती आहे, या महाराष्ट्रामध्ये ज्ञानदेव, नामदेव, तुकाराम, गोराकुंभार, बंकामार ही सगळी मोठी मोठी माणसं जन्माला आली. फुले शाहू आंबेडकर इथे जन्माला आले. अशा स्थितीमध्ये माझा एक मोठा आदिवासी माणूस आता मोठ्या मुश्किल कसा तरी शिकायला लागलेला आहे. ड्रॉपआउट जर बघितले ना तर 14-15 म्हणजे 10-20% मुलं शेवटी राहतात. अशा स्थितीमध्ये समजा 10-20 समजा 35 वर्ष जरी लागले तर तो नेट सेट MSc UPSC करतो. तो वेळ जाऊ द्या ना, काय हरकत आहे. पण माझी विनंती ही आहे, एवढंच आहे की ह्या वसतिगृहातले जेव्हा विद्यार्थी आंदोलन करतात फक्त त्यांच्याकडे लक्ष न देता एकच प्रश्न त्यांचा मार्गी लावला जातोय. सरकारबद्दल या अशी त्यांच्याबद्दल उदासीनता वाटते का? दादा, हा प्रश्न मार्गी नाही लावला त्यांनी. हा अतिशय भ्रामक असा त्यांचा निर्णय आहे, तो फसवेगिरी करणार आहे. माझ्या मुलांची इच्छा ही आहे की 14चा निर्णय आणि 5चा निर्णय आहे ना, हा तात्काळ रद्द करावा. हा तूर्त स्थगिती दिलेली आहे. ही अशा प्रकारची फसवेगिरी चालणार नाही. माझे मुलं समजदार आहे. आंदोलन सरकारला इशारा ऑलरेडी गेलेला आहे. आम्ही सगळ्या रास्त मागण्यांच्यासाठी ठाम आहोत आणि मुलं देखील ठाम आहे.
आंदोलन असं सुरू राहील असं जर आपण पाहायला गेलं तर वसंत दुर्गे यांच्याकडनं देखील सांगण्यात आलेलं आहे आणि विद्यार्थी देखील या ठिकाणी आंदोलनाला बसलेले आहेत. त्यांचं देखील असंच म्हणणं आहे की जोपर्यंत GR रद्द होत नाही, जोपर्यंत मागण्या मान्य केल्या जात नाही, तोपर्यंत हे आम्ही आंदोलन असंच ठेवू. आता जर पाहिलं गेलं तर अनेक राजकीय नेते या ठिकाणी उपस्थित लावायला सुरुवात केलेली आहे. विशाल तांबे असतील, राष्ट्रवादीचे नेते असतील, त्यासोबत काँग्रेसचे नेते असतील, निश्चित. केंद्रातले नेते असतील, हे सगळे या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे. आपण पाहू शकतो राष्ट्रवादीचे नेते देखील इकडे आहेत. विशालजी, काय सांगाल, मागण्या पूर्ण केल्या गेलेल्या नाहीयेत, वसतिगृहातल्या विद्यार्थ्यांची जी प्रकृती आहे ती खालवली गेलेली आहे. जवळपास 13 दिवस हे सर्व विद्यार्थी उपोषणाच्या माध्यमातून हे आंदोलन करत आहे. सरकार अतिशय निर्घृणपणे या विद्यार्थ्यांच्याकडे दुर्लक्ष करते असं म्हण. आम्ही यांना या त्यांच्या मागण्यांचं निवेदन त्यांच्या जेव्हा वाचलं तेव्हा जवळपास 13 मागण्या त्यांच्या आहेत आणि या सगळ्या रास्त मागण्या. सगळ्यात महत्त्वाची म्हणजे एक तर त्यांची वयाची जी अट होती त्याच्याबाबतचा काय निर्णय असेल, 2017 पासून आदिवासींच्या नोकर भरतीचा विषय असेल, या सगळ्या मागण्यांकडे सरकार का दुर्लक्ष करते याचं हे ना, या मुलांच्या निश्चित